नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की लाडकी बहीण आता होणार उद्योजिका. सरकारची नवीन योजना. लाडकी बहीण योजनेचे आता पुढचे पाऊल म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक क्रांतिकारी घोषणा केली आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी विना जमीन आणि बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. म्हणजेच की आर्थिक मदतीचे रूपांतर उद्योगात. म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत नवीन घोषणा केली आहे. या योजनेला आता इतर शासकीय योजनांनाही जोडले जाणार आहे. महिलांना स्वतःचा व्यवसाय आणि उद्योजक सुरू करण्यासाठी सरकारकडून पाठबळ मिळणार आहे. बिना जमीन बिना व्याजी कर्ज म्हणजेच की आता महिलांना कोणताही जमीन किंवा हमी न देता विविध उपक्रमासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. विशेष म्हणजे की हे कर्ज बिनव्याजी असेल. कर्जाच्या हप्त्याची परतफेड लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीतूनच केली जाणार आहे. आणि म्हणजेच की उमेद मॉल आणि म्हणजेच की या नव्या उपक्रमाची अंमलबजावणी उमेद मार्फत केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारले जातील, जिथे महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना विक्रीसाठी जागा मिळेल. महिला उद्योजिका आता मोठ्या खाजगी कंपन्यांनाही टक्कर देऊ शकतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांना व्यक्त केला आहे. महिलांच्या प्रामाणिकतेची पावती म्हणजेच की आता सर्वसाधारण कर्ज योजनांमध्ये परतफेडीचे प्रमाण 50% असते, मात्र महिलांना दिलेल्या कर्जाची परतफेड करण्याचे प्रमाण 99% जास्त आहे. महिलांमध्ये उत्तम आर्थिक व्यवस्थापन करण्याची क्षमता असल्यामुळे यातून सिद्ध होते. धन्यवाद.